हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे सह्याद्री पूर्ण वॉटरफॉलने भरलेली आहे. तिथले सुंदर दृश्य बघून तुम्हाला तिथून परत यावं असं वाटणार नाही. ह्या गावाला वॉटरफॉल म्हणजे धबधब्यांचे गाव देखील म्हटलं जातं. खंडी गाव पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. चला तर मग जाऊयात खंडी धबधब्याच्या. आम्ही 15 किलोमीटर पुढे आलो होतो. आता आम्हाला जायचं होतं खंडी वॉटरफॉलला, पण इकडे वॉटरफॉल सो आपण बघूयात. चला. उंचावरून पाणी येते खूप. निसर्गाचं सगळं रम्य वातावरण. रस्त्याने जाताना तुम्हाला भरपूर वॉटरफॉल्स दिसतील. ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकतात. खंडी धबधबा हा बेंडेवाडी गावात आहे. खंडी धबधब्याच्या आधी माऊ, जगताप, डाहुली, लाळवंडी, हर्षद, महादेवी आणि असे अनेक धबधबे पाहायला मिळतात. म्हणूनच या गावाला धबधब्यांचे गाव देखील म्हटलं जातं. या प्रवासात तुम्हाला अनेक छोटे छोटे निसर्गाचे खजिने उलगडत जातात. रस्त्यांच्या वळणांमधून जाताना कधी उंच डोंगरांमधून वाहणारे प्राण्याचे प्रवाह, तर कधी शांतपणे वाहणारे धबधबे दिसतात. या रस्त्यावरची सफर इतकी सुंदर आहे की तुमचं मन हरवून जाईल. सो फायनली आम्ही 50 किलोमीटर प्रवास करून शेवटी बेंडेवाडीला, जिथे खंडी धबधबा आहे, तिथं पोहोचलेलो आहोत. गावात एंट्री केल्यानंतर एक मारुती मंदिर आहे. तिकडून एक लेफ्ट घेतला की सरळ एक 5 ते 10 मिनिटाचा जंगल ट्रेक करून तुम्हाला खंडी धबधबा दिसतो. फोटो नाही काढत आहे. तुम्ही आमच्याकडून एंट्री घेतलेली आहे आणि आजोबांनी तोडली दोरी. चलो, थँक्यू. दिनेश, पुढे आपल्याला जंगल ट्रेक करायचं आहे. एक्साइटेड? इथपर्यंत आवाज येतोय ना पाण्याचा? चलो. 5 ते 10 मिनिटाचं जंगल ट्रेक आहे. तुम्ही आवाज ऐकू शकताय. आम्ही खंडी गावात आलो आणि तिथून हा छोटासा ट्रेक आहे. होऊ शकता. तर रस्ता थोडासा खराब आहे, तर आय वुड सजेस्ट की चप्पल स्लीपर वगैरेवर येऊ नका इकडे. शूज, सेफ्टी शूज वगैरे असतील, कोट शूज असतील तर चांगलं आहे.
तर मित्रांनो, खंडी धबधब्याचा आणि प्रवासातील सुंदर रस्त्यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.